प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना विनंती करतो की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली यांनी एका अभंगामध्ये जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणत असताना, जगाला त्या मनुष्य जन्माचं महत्त्व सांगत असताना आणि त्याचा गैरवापर करणाऱ्या मनुष्याला जाग करत असताना माऊली म्हणतात, सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन. बघा किती सुंदर सांगितले माऊलींनी. हे जे पंचतत्वाचं शरीर आहे, हा जो नक्षिकांत मनुष्य जन्म आहे, हे शरीर म्हणजे पंचतत्वाचं हे सोन्याचं भांडं आहे. माऊली म्हणतात सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन. दुधाचं अंधन म्हणजे आत्मचैतन्य रूपी दुधाचं अंधन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, ह्या सुवर्णरूपी भांड्यामध्ये. सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन. पण घोटाळा इथे झाला. माऊली म्हणतात, कुसुंबा घालोनी नाशिकेला. मनुष्याने, माऊलींनी फक्त हे सोन्याचं भांडं आणि त्याच्यात दुधाचं अंधन, आत्मचैतन्यरूपी दुधाचं अंधन ठेवलेलं आहे. माऊली म्हणतात परमात्म्यानं. पण काय झाला घोटाळा? कुसुंबा घालोनी नाशिकेला. कुसुंबा म्हणजे कुजलेला गूळ असतो ना, त्याचा एक पदार्थ असतो. तसं कुजलेले विचार म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, षड्रिपू विकार यांना प्राधान्य मनुष्यानं दिलं आणि तो कुसुंबा घालूनी त्या आत्मचैतन्यरूपी दुधाचं जे अंधन आहे त्याचा नाश करून टाकला, त्याला नासवण्याचा प्रयत्न केला. सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन, कुसुंबा घालोनी नाशिकेला. तोडून चंदन कर्दळीचे बन. बघा काय म्हटलं, तोडून चंदन म्हणजे चंदनाचं लाकूड तुम्ही कुठूनही कापलं तरी तो कापणाऱ्याला सुद्धा सुगंधच देतो, कारण त्याच्या नसानसामध्ये, कणाकणामध्ये फक्त सुगंध भरलेला आहे. तो सुगंधरूपी प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता, सुगंधरूपी दिव्य गुण मनुष्यानं काढून टाकले. तोडून चंदन कर्दळीचे बन. कर्दळीचं जे फूल असतं त्याला तुम्ही चिमटीत पण धरू शकत नाही, लगेच ते चुरगळलं जातं, कारण ते तेवढं मऊ असतं. आणि त्या पद्धतीनं मनुष्य देह बनवला होता. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, असं माऊलींना म्हणायचं आहे. आणि ती गोष्ट सुद्धा तोडून टाकली. तोडून चंदन कर्दळीचे बन. कर्दळीसारखे चांगले विचार, नम्रता जी होती मनामध्ये, ती सगळं तोडून टाकलं. आणि बाबुळा रक्षणा बैसविले म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, माझा, तुझा, हे जे षड्रिपू आहेत, विकार आहेत, या बाबळीच्या काठ्यांनाच आपलंसं केलं. आणि मनुष्य मग म्हणायला लागला की अरे 4 गडी आले तर आडवे पाडीन. काय 4 गडी आले तर आडवे पाडीन. परंतु दुसऱ्या दिवशी त्यालाच 104 डिग्री सेल्सिअस ताप भरला आणि ते 4 जण उचलून त्याला दवाखान्यात घेऊन गेले. सांगण्याचा भावार्थ असा, हे का होतं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे त्यामुळं होतं की तोडून चंदन कर्दळीचे बन. तुला चंदनासारखे चांगले विचार दिले होते, दिव्य गुण दिला होता, मनुष्य जन्म दिला आहे, आणि एवढा नक्षिकांत मनुष्य देह असताना तू तुझ्या कर्तव्याला जागृत राहिला नाहीस. आणि बाबुळा रक्षणा बैसविले, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रेगावे सद्गुरुशी. सद्गुरूला शरण गेल्यानंतर खरं तर तुला ती जाणीव होती की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आणि मला नेमकं कुठं जायचं आहे. दुनिया एक सफर है बंदे, तेरा कहा ठिकाना है, कहे हर देव कहाँ से आया,
कहा पे तुझको जाना है. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, आणि त्यामुळे खरं तर असं माणसांच्या अशा वाईट वागण्यामुळे बाबुळा रक्षणाबाई, बाबळीसारखे काटे म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार हे मनुष्यानं अवलंबल्यामुळे खरं तर माऊलींच्या वेळेला पण असे खळ होते. पण पुढे जाऊन लोकांना पण याचा त्रास होऊ नये, असे खळ जगात संपुष्टात व्हावे म्हणून माऊलींनी विश्वविधात्याकडंच साकडं गाठलं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या विश्वविधात्याला, आत्मचैतन्यरूपी विश्वविधात्याला साकडं घालताना माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे, आत्मचैतन्यरूपी हे परमात्मा, हे भगवान, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. काय पसायदान मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. दुरितांचे तिमिर जावो. दोन रीतीनं वागणारे आणि त्यांच्यात जो अंधार आहे, तो काळा, हा गोरा, हा उच्च, हा नीच, हे जे दुरिताचं वागणं जे आहे, दुरिताचे तिमिर, अंधार निघून जाऊ दे. तिमिर म्हणजे अंधार. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे स्वतःची ओळख करून घेऊ दे. कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, मला नेमकं कुठं जायचं आहे, ती आध्यात्मिक जागृती प्रत्येकामध्ये होऊ दे. आणि ती वर्तमान समयाच्या सद्गुरूकडूनच होते. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. किती सुंदर विचार माऊलींनी मांडला. उगाच त्यांना माऊली म्हटलं नाही. मा म्हणजे मानवता, ओ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता, ही त्यांच्यामध्ये आहे. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य बोलतो की लय असत्याल पावलो पावली, परंतु लाखात एक माझी ज्ञानदेव माऊली, लाखात एक माझी ज्ञानदेव माऊली. तर या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, त्यांचं नाव ज्ञानेश्वर नुसतं नावापुरतं नाव नाही आहे, तर ज्ञान आणि ईश्वराचा महासागर म्हणजे ज्ञानेश्वर. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी सुद्धा जगाला सांगितलं की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोय रे भले भले, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तुकोबाराय म्हणतात की एका चक्रपाण्याशिवाय तुला कोणी वाचवत नाही. चक्रपाणी हा शब्द का दिला, तर फिरणाऱ्या चक्रावरती जर तुम्ही पाणी ओतलं तर ते 10ही दिशेत फिरतं. तसा परमात्मा 10ही दिशेत आहे, म्हणून त्याला चक्रपाणी म्हटलंय. आणि त्या परमात्म्याला जाणून ओळखून भक्ती करा बाबांनो. त्यासाठी तुम्हाला गुरुच करावा लागेल. पाहू जाता एक देव, तेने निर्मिले चराचर, सूर्यचंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो, भावे भजात त्या देवा, तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. आणि त्या देवाला जर भजायचं असेल तर एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे काय सांगितला माऊलींनी? माऊली म्हणतात की म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होई जे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. म्हणून जिथून सुरुवात केली होती, सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन, कुसुंबा घालोनी नासे केला, तोडून चंदन कर्दळीचे बन, बाबुळा रक्षणा बैसविले, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रिगावे सद्गुरूशी, शरण रिगावे सद्गुरूशी. आणि आज समयाचे वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तोच शुभ संदेश देण्याचा प्रयत्न करतायत सगळ्या जगाला, सगळ्या विश्वाला, की बाबांनो, की तुम्ही एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. ज्या वेळेला तुम्ही
एका परमात्म्याला जाणता त्यावेळेला प्रत्येकामधला आत्मा एक आहे हे सिद्ध होतं. आणि मग माऊलींचा विचार आमच्या डोक्यात येतो की माऊलींनी का म्हटलं असेल, हे संपूर्ण विश्व माझं घर आहे, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि तोच विचार घेऊन आज निरंकारी मिशन शुभ संदेश देते कि आओ मिलके बैठे सभी, दीवारें सभी गिरा डाले, जमी के जर्रे जर्रे को मोहब्बत से सजा डाले, हर दिल में इंसानियत और सभी धर्मों की इज्जत हो, हर इंसान को रहने के लिए ये दिल मंदिर बना डाले। कसम है हर मुस्लिम को अल्लाह की, कसम है हर हिंदू को भगवान की, जो एक दूसरे का घर फूके ऐसी क्षमा बुझा डाले, जहाँ बैठे जिधर जाए अमन और प्यार फैलाए, ये पैगाम है इस मिशन का, आओ जग को सुना डाले। इस जहाँ में इंसान ही न रहा, फिर सुखों में अंबार किस काम का, ये मेहरबानो जरा गौर से सोचो इस बात को, ये मेहरबानो जरा गौर से सोचो इस बात को, यूं ही लाशों के ढेर लगते रहे, फिर ये संसार किस काम का, फिर ये संसार किस काम का। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात। प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी।